सर आवाज येतोय सर? माझा आवाज पोहोचतोय? हो, येतोय येतोय. सर ते मध्येच लाईट गेली, वायफाय डिस्कनेक्ट झालं. ओके ओके सर. मेसेज दिला सगळ्यांना तसं मी. येस येस, थँक्यू. ओके. चला पुढे जायचंय. सुंदर लिंक लागली होती, पण काय स्पर्धा परीक्षेमध्ये संकट फार असतात, संयम पण फार ठेवावा लागतो. त्याच्यामुळे पुण्यात शक्यतो लाईट जात नाही. त्यामुळे आमच्याकडे काय असं पॉवर बँक वगैरे लॅपटॉपला असं काय ठेवत नाही, पण वायफाय डिस्कनेक्ट झाल्यामुळं ओके. काय प्रॉब्लेम काहीच करता येणार नाही. आणि आयुष्यात कधी हॉटस्पॉट कनेक्ट करायची वेळ आली नाही, त्यामुळे ते मला लवकर जमतही नव्हतं. चाल ठीक आहे सर. सुरू करूयात. हो. 6 मूलभूत हक्क आपल्याला राहिले. 6 मूलभूत हक्क इथपर्यंत आपण आलो होतो. आपल्याला घटनेने 7 मूलभूत हक्क दिले होते, पण राहिले 6. एक हक्क काढून घेतला गेला, त्याची मोठी चर्चा आहे आणि ते मोठं जजमेंट आहे, खटला आहे तो मोठा. ते मी तुम्हाला सांगेन. 6ही मूलभूत हक्क शिकण्यापूर्वी मला महत्वाची गोष्ट अशी वाटते, की 6 मूलभूत हक्कांच्या अगोदर ह्या मूलभूत हक्कांचं महत्व समजून घेऊ. मूलभूत हक्कांचे महत्व आपण समजून घेऊ. काय महत्व आहे यांचं? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स? कोणत्याही गोष्टीचं महत्व असलं पाहिजे आणि मूलभूत हक्कांचं काय महत्व आहे, हे आपण समजून घेऊया. पहिला मुद्दा, हे सगळे मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत. न्यायप्रविष्ट आहेत. न्यायप्रविष्ट असणं ही फार महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. म्हणजे ऑल फंडामेंटल राईट्स आर जस्टिसिएबल. जस्टिसिएबल म्हणजे काय? तुमचे मूलभूत हक्क जे तुम्हाला दिलेत, समानतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाचा, धर्माचा, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि घटनात्मक उपाययोजनांचा, हे जर कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध न्यायालयात जाऊ शकता. न्यायालयात जाऊ शकता आणि न्यायालय तुम्हाला ते हक्क पुन्हा मिळवून देते. आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा मूलभूत हक्कांच्या महत्वांमध्ये सांगायचा झाला तर मूलभूत हक्क हे सगळ्याच्या सगळ्या सार्वजनिक प्राधिकाऱ्यांवर बंधनकारक आहेत. सार्वजनिक प्राधिकाऱ्यांवर बंधनकारक आहेत. सगळे मूलभूत हक्क हे सार्वजनिक प्राधिकरणावर बंधनकारक आहेत, तर काही हे वैयक्तिक किंवा खाजगी व्यक्तीविरुद्ध देखील उपलब्ध आहेत. खाजगी व्यक्तींवर बंधनकारक, पण काहीच आहेत, सगळे नाहीत. सगळे हे सार्वजनिक प्राधिकारी. सार्वजनिक अधिकारी याचा अर्थ इथं सांगतो मी. मला फार कधी कधी अडचण होती, कारण सगळे ऑफिसर्स तुमच्या डिस्ट्रिक्ट मधले जॉईन असतात. सार्वजनिक प्राधिकारी म्हणजे अधिकारी वर्ग, प्रशासनात काम करणारे सगळे सेवक वर्ग, पॉलिटिकली बाजूने विचार करता मिनिस्टर, मिनिस्टरचे डिपार्टमेंट, सेक्रेटरी पर्यंत सगळेच वर्ग, राष्ट्रपती, हे सगळेच लोक, पंतप्रधान, हे सगळे सार्वजनिक प्राधिकारी या डेफिनेशनच्या अंतर्गत येऊ शकतात. आणि खाजगी व्यक्ती म्हणजे खाजगी व्यक्ती, मी जो आहे तुम्ही खाजगी व्यक्ती, असा याचा अर्थ आहे. म्हणजे फंडामेंटल राईट्स हे सार्वजनिक प्राधिकाऱ्यांवर बंधनकारक आहेत, तर काही मूलभूत हक्क हे खाजगी व्यक्तींविरुद्ध देखील तुम्हाला उपलब्ध आहेत. पुढचं महत्वाचं सांगायचं झालं चांगले जीवन जगण्याचे अधिकार तुम्हाला मूलभूत हक्कात
देशामध्ये अल्पसंख्याक जो घटक आहे ज्याला मायनॉरिटीज म्हणतो, त्या अल्पसंख्याक घटकाच्या सुरक्षिततेची भावना मूलभूत हक्कांमधून व्यक्त झालेली आपल्याला पाहायला मिळते. दुसरा महत्वाचा मुद्दा, अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेची भावना. पुढचा महत्वाचा मुद्दा आपल्याला मूलभूत हक्कातून कळतो. मूलभूत हक्क देशामध्ये राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात. अत्यंत महत्वाचा. कोणती लोकशाही? राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात. राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात. मूलभूत हक्क पॉलिटिकल डेमोक्रेसी किंवा आयडियल डेमोक्रेसी, पॉलिटिकल डेमोक्रेसी प्रस्थापित करतात. म्हणजे कशी? समानतेचा हक्क आहे. राजकीय पटलावरती महिलेला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, पुरुषाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, महिलेला मतदानाचा अधिकार आहे, पुरुषाला मतदानाचा अधिकार आहे. याचा अर्थ पॉलिटिकल इक्वेलिटी राजकीय डेमोक्रेसीमध्ये आपल्याला फंडामेंटल राईट्स दाखवतात. पुढचा महत्वाचा मुद्दा, मूलभूत हक्क हे एकाधिकारशाही किंवा जिला आपण हुकुमशाही म्हणतो, एकाधिकारशाही किंवा हुकुमशाही असे जे शब्द आपण वापरतो, अशा प्रकारच्या सत्ता स्थापन होण्यापासून रोखतात. आपल्या देशामध्ये हुकुमशाही नाहीये, आपल्या देशामध्ये एकाधिकारशाही नाहीये. का नाहीये? कारण मूलभूत हक्क आहे. याच्यापासून संरक्षण करतात नागरिकांचं. पुढचा महत्वाचा मुद्दा, कार्यकारी मंडळ, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आणि कायदे मंडळ, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, याच्या दोन महत्वाच्या संस्था आहेत. यांच्यावरती किंवा यांच्या कृतीवर मर्यादा घालण्याचं काम मूलभूत हक्क करतात. म्हणजे देशाची संसद किंवा राज्याचं विधिमंडळ कोणताही कायदा किंवा कोणताही आदेश काढून आपल्या सार्वजनिक आयुष्यात किंवा वैयक्तिक आयुष्यात आपल्यावरती जुलूम जबरदस्ती करू शकत नाही. आणि त्याच्यापासून त्यांना रोखले कोणी? तर त्या हक्कांनी रोखले, हक्कांनी थांबवले नागरिकांवरती जुलूम जबरदस्ती करण्यापासून. आणि सातवा महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे माणसांचे शासन यापेक्षा मूलभूत हक्क हे कायद्याचे शासन स्थापन करायला आपल्याला सपोर्ट करतात. कायद्याचे शासन, माणसाचं, नॉट अ मॅन गव्हर्नमेंट, तर मूलभूत हक्क हे लॉ गव्हर्नमेंट स्थापन करायला सपोर्ट करतात. का? माणसांचं शासन म्हणजे कोणातरी एका व्यक्तीच्या हातात पूर्णपणे सत्ता राहील. उदाहरणार्थ मी आहे, माझं शासन राहील तर मी सांगेल तीच पूर्व दिशा. पण कायद्याचं शासन असेल, कायद्याचं राज्य असेल, तर कायद्याला सगळे समान असतील. कोणा एका व्यक्तीच्या, एका दोकट्याच्या हातात सत्ता असणार नाही. कोणी एक जण आपल्यावरती अधिकार गाजवणार नाही. आणि हे सगळं दिलं कुणी? हे मूलभूत हक्कांनी दिलं. मला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायचंय, परीक्षेपुरतं मूलभूत हक्क बघू नका. मूलभूत हक्क वैयक्तिक आयुष्यात पण फार कामाला येतात. ते शिकल्यानंतर तुम्हाला कळेल की हे किती कामाला येतात. हे महत्व आहे मूलभूत हक्कांचं. त्या मूलभूत हक्कांच्या महत्वानंतर मूलभूत हक्कांचे काही फीचर्स आहेत. मूलभूत हक्कांची काही वैशिष्ट्ये आहेत. ती वैशिष्ट्ये आपण पाहू. आता फीचर्स. इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या भाग 3 अंतर्गत आपल्याला माहिती आहे की मूलभूत हक्क दिलेले आहेत. भाग 3 अंतर्गत मूलभूत हक्क दिलेले आहेत. आणि तो भाग 3 भारतीय घटनेचा इंटिग्रल पार्ट, अविभाज्य भाग मानला गेला. अविभाज्य भाग, इंटिग्रल पार्ट. आता अविभाज्य भाग मानला गेल्या असल्यामुळं, घटनेचा इंटिग्रल पार्ट मानला गेल्यामुळं यामध्ये साधारण कायदा करून, नॉर्मल कोणताही कायदा करून, साधारण कायदा, ऑर्डिनरी म्हणता येईल आपल्याला, ऑर्डिनरी लॉ,
याच्यात बदल करता येत नाही किंवा तो रद्दही करता येत नाही. म्हणजे नॉर्मली बोलला आणि एखादा आदेश जारी केला आणि या भागामध्ये बदल झाला इतकं सोपं नाही, कारण तो कॉन्स्टिट्यूशनचा इंटिग्रल पार्ट आहे. हे वैशिष्ट्य आहे त्याचं. पुढचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर भाग 3 भारतीय घटनेतला सर्वात विस्तृत भाग आहे. सर्वात विस्तृत भाग इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा कोणता आहे? भाग 3 आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतो. भाग 3 सर्वात विस्तृत भाग इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा आपल्याला पाहायला मिळतो. जगातल्या सगळ्या घटनांचा विचार करता, जगातील सर्व घटकांचा, सर्व घटनांचा, घटना म्हणजे कॉन्स्टिट्यूशन, सर्व घटनांचा विचार करता भाग 3 सगळ्या जगात काय आहे? मोठा आहे. हे दुसरं वैशिष्ट्य. पुढचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर मूलभूत हक्क हे नैसर्गिक हक्क नाहीत. पुन्हा कशीच पाहिलं, मूलभूत हक्क हे नैसर्गिक हक्क नाहीत. फंडामेंटल राईट्स आर नॉट नॅचरल राईट्स. का? कारण नैसर्गिक हक्क हे मानवाला निसर्गाने दिलेले आहेत. निसर्गाने दिलेले आहेत. मात्र मूलभूत हक्क हे तुम्हाला कोणी दिलेले आहेत? घटनेने दिलेले आहेत. क्लिअर का? येस, घटनेने दिलेले आहेत. तुम्ही सगळेजण आहात ना? थम्सअप देत जा मध्ये मध्ये, किंवा कळतंय असं तरी काहीतरी म्हणत जा. यस बाय, काय कळत नाही आम्हाला, लय कळलंय, किंवा आम्हाला इतकंच कळलंय की आम्हाला आता काय करू आणि काय आनंद सेलिब्रेट करा वाटतोय, असं सांगत जा. व्यक्त होत चला. फार शांत बसत नका जाऊ, त्यांनी काही होत नाही. बोललं पाहिजे. तुम्हाला तो एक हक्कच आहे बोलण्याचा. ते पुढे गेल्यानंतर कळलं. त्यांच्या विरुद्ध न्यायालयात जाऊ शकता, कारण ती काय प्रविष्ट आहेत इतकं तर तुम्हाला शिकवतात. चला, विनोदाचा भाग सर्व भारतीय नागरिकांना उपलब्ध होता. सर्व भारतीय नागरिकांना उपलब्ध होता. पण भारतीय नागरिकांना उपलब्ध झाले, मग परकीयांना? काही मूलभूत हक्क, काही हे परकीयांना पण उपलब्ध होतात. काही मूलभूत हक्क हे परकीयांना पण उपलब्ध होतात. मग जर काही परकीयांना उपलब्ध होतात, तर याचा अर्थ काही केवळ कोणाला उपलब्ध होतात? काही केवळ भारतीयांनाच उपलब्ध होतात. बघा मी काय म्हणतोय, पुन्हा घेतो मी. काही मूलभूत हक्क केवळ भारतीयांनाच उपलब्ध होतात. केवळ भारतीयांनाच. म्हणजे फक्त आपल्यालाच आहेत. अमेरिकेचा माणूस येऊन ते हक्क सांगू शकत नाही. असे आहेत 15, 16, 19, 29 आणि 30. लक्षात ठेवा, नोट डाऊन करा. 15, 16, 19, 29 आणि 30 हे कलमांची नाव आहेत, कलम आहेत, आर्टिकल्स आहेत. हे फक्त आपल्यालाच आहेत. म्हणजे याचा अर्थ हे परकीयांना नाहीत. परकीयांना नाहीत. आणि मग हे सोडून जे उरले ते भारतीयांना पण आहेत प्लस परकीयांना पण आहेत. पण मग सगळे फक्त कोणाला आहेत? सगळे केवळ भारतीयांना, कारण परकीयांना सगळे नाहीत. येस, क्लिअर. हे फक्त भारतीयांना आहेत. हे एक वैशिष्ट्य महत्वाचं आहे. काही हक्क केवळ नागरिकांनाच आहेत, काहीच हक्क परकीयांना आहेत आणि सगळेच्या सगळे आपलेच आहेत. पुढचा मुद्दा एक, काही हक्क बघा, काही हक्क नकारात्मक आहेत, निगेटिव्ह.
सम फंडामेंटल राईट्स आर निगेटिव्ह आणि सम फंडामेंटल राईट्स आर पॉझिटिव्ह. तर काही सकारात्मक आहेत. तर हे तर वेगळाच विषय. नकारात्मक सकारात्मक काय, मी तुम्हाला उदाहरण देतो. भारतीय घटनेचं कलम 18 आहे. कलम 18 मूलभूत हक्कच आहे तो एक. आता 15 ते 35 म्हणजे मूलभूत हक्काचा 18. तो म्हणतो की कोणत्याही व्यक्तीला एखादा टायटल देता येणार नाही. टायटल म्हणजे किताब, राजा महाराजा नवाब बिवाब ह्या पदव्या देता येणार नाही. म्हणजे इथं काय केलंय, निगेटिव्ह नकार दिलाय. असं करता येणार नाही. नकार दिलाय, मनाई केली, निगेटिव्ह आहे, नकारात्मक. आणि आता सकारात्मक सांगायचं जर झालं, सकारात्मक स्वरूपाचा कलम 14 तुम्हाला समानतेचा हक्क देतोय. कायद्यासमोर सगळे समान, पॉझिटिव्ह आहे. झालं. काही हक्क नकारात्मक आहेत, काही हक्क सकारात्मक आहेत. सगळेच नकारात्मक नाही, सगळेच सकारात्मक नाही. काही निगेटिव्ह आहेत, काही पॉझिटिव्ह. पुढचं वैशिष्ट्य, मूलभूत हक्क बघा आता अत्यंत महत्वाचं आहे. मूलभूत हक्क अमर्यादित नाहीत. अमर्यादित नाहीत याचा अर्थ काय होतो, उलटा मूलभूत हक्कांवर काय आहेत, मर्यादा आहेत. येस, फंडामेंटल राईट्स आर नॉट ऍब्सोल्यूट. मूलभूत हक्क अमर्याद नाहीत, त्याच्यावरती काहीतरी रिस्ट्रिक्शन्स आहेत, काहीतरी मर्यादा आहेत. कशा मर्यादा आहेत, तुम्हाला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय, फ्रीडम टू स्पीच अँड एक्सप्रेशन, बोलण्याचा हक्क दिलाय. तुम्ही काही बोलणार का, काही बरळणार का, नाही. काही मर्यादा आहेत. तुमच्या बोलण्यानं देशाची राज्याची सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात नाही आली पाहिजे. तुमच्या बोलण्यानं देशाची सार्वभौमता आणि एकात्मता धोक्यात नाही आली पाहिजे. तुमच्या बोलण्यानं समाजामध्ये तेढ निर्माण नाही झाला पाहिजे, दंगली उसळल्या नाहीत पाहिजे. तुमच्या बोलण्यानं कायदा सुव्यवस्था धोक्यात नाही आली पाहिजे. तर असलं काहीतरी बोलायचं. नाही बोलला की भांडणच, असं चालणार नाही. मर्यादा आहे. पण मूलभूत हक्क हे गुणात्मक आहेत. मूलभूत हक्क हे गुणात्मक आहे. फंडामेंटल राईट्स आर क्वालिफाईड. म्हणजे काय, ह्या प्रत्येक मूलभूत हक्कातून प्रत्येक व्यक्तीचे, समाजाचे, यांच्या विकासाचे आणि स्वातंत्र्याचे गुण दिसतात. विकासाचे आणि स्वातंत्र्याचे गुण दिसतात. म्हणून हे गुणात्मक आहेत. त्यातनं काहीतरी गुण दिसतोय. म्हणून मूलभूत हक्क हे कसे आहेत, गुणात्मक आहेत. पुढं मूलभूत हक्क न्याय प्रविष्ट आहेत. हे तर शिकलोय आपण. मूलभूत हक्क हे न्याय प्रविष्ट आहेत. फंडामेंटल राईट्स आर जस्टिसिएबल. मूलभूत हक्क न्याय प्रविष्ट आहेत. म्हणजे काय, मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन झालं तर सुप्रीम कोर्ट आणि देशातलं हायकोर्ट तुम्हाला ते मूलभूत हक्क पुन्हा मिळवून देतं. सुप्रीम कोर्ट भारतीय घटनेतील कलम 32 अंतर्गत, तर हायकोर्ट भारतीय घटनेतील कलम 226 अंतर्गत तुम्हाला मूलभूत हक्क पुन्हा मिळवून देते. म्हणजे याचा अर्थ देशाचं सुप्रीम कोर्ट आणि देशाचं हायकोर्ट हे तुमच्या मूलभूत हक्काचे काय आहेत, रक्षण करते आहेत. रक्षण करते आहेत. क्लिअर का, येस. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट हे तुमचे काय आहेत, देशाचे मूलभूत हक्काचे, नागरिकांच्या फंडामेंटल राईट्सचे प्रोटेक्टर म्हणून किंवा रक्षणकर्ते म्हणून काम करत आहेत. पुढचा मुद्दा जायचा आहे, मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करता येते का. मगाशी तर पहिला दुरुस्ती करता येत नाही, पण ती दुरुस्ती अशी होती की ऑर्डिनरी लेजिस्लेशनने, साधारण कायद्याने करता येत नाही. पुढचा मुद्दा, मूलभूत हक्कात दुरुस्ती करता येते. मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करता येते. परंतु ही दुरुस्ती
साधारण कायद्याने होत नाही. साधारण कायद्याने होत नाही. अमेंडमेंट होते पण साधारण कायद्याने करता येत नाही. ही अशी दुरुस्ती केवळ संसदच करू शकते. अशी दुरुस्ती केवळ संसदच करू शकते आणि संसद अशी दुरुस्ती विशेष बहुमताने करते. विशेष बहुमतानेच करते. सिंपलने नाही तर स्पेशल मेजॉरिटीनेच ही दुरुस्ती करता येते. पुढचा मुद्दा आहे की मूलभूत हक्क कधी थांबवता येतात का? काही वर्षानुवर्ष आपल्याला 12 महिने 24 तास प्रत्येक मिनिटाला सुरूच आहेत का? हे कधी सस्पेंड करता येतात का? किंवा हे कधी स्थगित करता येतात का? हाही एक प्रश्नच आहे. फंडामेंटल राईट्स हे स्थगित करता येतात. पुढचं फीचर्स, मूलभूत हक्क हे स्थगित करता येतात. सस्पेंड करता येतात. जेव्हा देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लावलेली असते, जेव्हा देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लावलेली असते, नॅशनल इमर्जन्सी लावलेली असते, देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लावलेली असते, त्यावेळी तुमचे मूलभूत हक्क स्थगित करता येतात. मग त्यावेळी तुम्ही बोलू शकत नाही. मग त्यावेळी ऑर्डर काढता येते की फंडामेंटल राईट सस्पेंड आहेत, बोलायचं नाही कोणी, भाषण ठोकायची नाही. पण अशा वेळी कलम 21 आणि 20 किंवा कलम 20 आणि 21 हे कधीच स्थगित होत नाही. हा अपवाद आहे. कधीच स्थगित होत नाहीत. इमर्जन्सी असू द्या, आणीबाणी असू द्या, नाही तर अजून काही येऊ द्या, 20 आणि 21 कधीच आणि कधीच सस्पेंड होत नाहीत. कधीच नाहीत सस्पेंड होत. काय बी होऊ द्या, बाकी सगळे होऊ शकतात. या अजून एक अपवाद आहे. कलम 19 मध्ये जे स्वातंत्र्याचे हक्क आहेत, ते स्वातंत्र्याचे हक्क युद्ध व परकीय आक्रमण, युद्ध आणि परकीय आक्रमण या दोन कारणावरून जर आणीबाणी लागलेली असेल, युद्ध आणि परकीय आक्रमण या कारणावरून आणीबाणी लागलेली असेल, कारणावरून, तर या आणीबाणीला म्हटलं जातं बाह्य आणीबाणी. या आणीबाणीला म्हटलं जातं बाह्य आणीबाणी. आणि यावेळी मात्र 19 मधले हक्क काय होतात? स्थगित होतात. परंतु आणीबाणी जर सशस्त्र उठाव या कारणावरून लागलेली असेल, म्हणजे एक गोष्ट कळाली की इमर्जन्सी ही 3 रिझनने लागते. एक तर युद्ध असेल तर, परकीयांनी आक्रमण केलं तर, आणि दुसरा मुद्दा सशस्त्र उठावाच्या वेळी. सशस्त्र उठावाच्या वेळी, सशस्त्र उठावाच्या वेळी आणीबाणी लावली तर तिला म्हणतात अंतर्गत आणीबाणी. आणि या आणीबाणीच्या वेळी कलम 19 हा स्थगित होत नाही. स्थगित होत नाही, तो चालू राहतो. म्हणजे कलम 19 याच रिझनच्या वेळी काय होतो? स्थगित होतो, यावेळी नाही. चला पुढे जायचंय. शेवटचं वैशिष्ट्य आणि मग आपल्याला मूळ मुद्द्याला हात घालायचा आहे. काही मूलभूत हक्क हे आपोआप अंमलात येतात. आपोआप अंमलात येतात, त्यांच्यासाठी काही करायची गरज नाही. तर काही मूलभूत हक्कांसाठी, काही मूलभूत हक्कांसाठी संसदेला कायदा करावा लागतो. संसदेला कायदा करावा लागतो. संसदच तो कायदा करते. राज्याची विधिमंडळे कायदा करू शकत नाहीत. राज्य विधिमंडळे कायदा करू शकत नाहीत. का? कारण केलेला मूलभूत हक्कांचा कायदा हा सबंध देश पातळीवरती
एकसारखा असला पाहिजे म्हणून फक्त संसदेला तो अधिकार ठेवलाय. राज्यांना तो अधिकार ठेवलेला नाही किंवा राज्य विधिमंडळाला तो अधिकार दिलेला नाही. क्लिअर? समजलं इथपर्यंत? पुढच्या मुद्द्याकडे जायचं. आता मूलभूत हक्कांना आपल्याला जायचं. काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारा चॅटबॉक्स मध्ये. चॅटबॉक्स आपला ऑनच आहे, अदरवाईज मी पुढे घेतो. चलो नेक्स्ट पुढे. आपण पाहिलं भारतीय घटनेतील भाग 3 मध्ये कलम 12 ते कलम 35 दरम्यान आपल्याला मूलभूत हक्क आहेत. पण यातले खरे मूलभूत हक्क, खरे म्हणजे आता सगळे खरेच आहेत, खोटे नाहीत. 12, 13, 33, 34 आणि 35 ह्याच्यात मूलभूत हक्क नाहीत. मूलभूत हक्क आहेत ते कलम 34 ते 32 दरम्यान. मग हे काय आहेत? ही इतर त्याच्या संबंधितातील कलमे आहेत. इतर संबंधित ही कलमे आहेत. क्लिअर? नेक्स्ट पुढे जायचं. पण ही इतर कलम आहेत, ही इतर कलम कळाली नाही तर ह्यातलं काही कळत नाही. त्यातली ही पहिली 2 कळाली नाही, इकडे पुढे काय चाललंय काही कळणार नाही. त्यामुळे आपण सुरुवातीला पाहूया पहिलं कलम मूलभूत हक्कातलं कलम 12. कलम 12 राज्य संस्था या शब्दाची व्याख्या दिली. व्हॉट इज मीन बाय स्टेट्स? डेफिनेशन ऑफ स्टेट्स. तुम्ही इथून पुढे, मी आता 5 मिनिटांनी ज्यावेळी आपले मूलभूत हक्क शिकायला सुरुवात होईल कलम 14, 15, 16 त्यावेळी राज्य संस्था हा शब्द सातत्याने आलेला आहे. राज्य संस्था, राज्य संस्था, राज्य संस्था. व्हॉट इज मीन बाय राज्य संस्था ते सुरुवातीलाच त्याची डेफिनेशन कॉन्स्टिट्यूशन पहिल्याच आर्टिकल मध्ये दिलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला राज्य संस्थेची व्याख्या एकदा समजली की मग गोष्टी आपल्या सोप्या होतात. राज्य संस्था या व्याख्येमध्ये काय येतं? पहिला मुद्दा, राज्य संस्था या व्याख्येमध्ये येते भारताचे शासन. भारताचे शासन, त्याच्यामध्ये भारताची संसद, पार्लमेंट, त्याच्यामध्ये भारताचे कार्यकारी मंडळ आणि भारताचे कायदे मंडळ, हे सगळे राज्य संस्था व्याख्येत येतात. दुसरा मुद्दा, घटक राज्यांचे शासन म्हणजे महाराष्ट्र शासन, प्रत्येक राज्यात शासन आहे. घटक राज्य शासन, त्याच्यामध्ये येतात राज्याची विधिमंडळे प्लस राज्याची कार्यकारी मंडळे प्लस राज्याची कायदे मंडळे, हे सगळे येतात राज्य संस्था या व्याख्यांतर्गत. तिसरा मुद्दा येतो स्थानिक स्वराज्य संस्था. याच्या अंतर्गत मग सगळ्या नगरपालिका, सगळ्या पंचायती सोबतच जिल्हा मंडळे, हे सगळेच राज्य संस्था या व्याख्येत येतात. अजून काही घटक राज्य संस्था या व्याख्या अंतर्गत येतात. त्यातला पुढचा मुद्दा, भारत सरकार, किंवा भारताच्या राज्य क्षेत्रात राज्य क्षेत्रात नियंत्रणात असलेले सगळे प्राधिकारी, नियंत्रणातील सर्व प्राधिकारी म्हणजे सगळे हेच तुमचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स, तहसीलदार, तुमचे एसडीओ, तुमचे नायब तहसीलदार, ऑल ऑफिसर्स, मग ते पोलीस डिपार्टमेंट्स मधले असो किंवा ऍडमिनिस्ट्रेशन सिस्टीम मधले असो, सगळे ऑफिसर्स यामध्ये येतात, राज्य संस्थेच्या व्याख्या अंतर्गत येतात. राज्य संस्था या शब्दाची व्याख्या फार व्यापकतेनं लावलेली आहे सुप्रीम कोर्टाने. सुप्रीम कोर्ट म्हणतं की शासनाच्या अंतर्गत काम करणारी कोणतीही संस्था असो, फॉर एक्झाम्पल LIC, स्टेट बँक ऑफ इंडिया, ONGC, सेल, अशा संस्था या पण राज्य संस्थेच्या व्याख्येमध्ये येऊ शकतात. किंवा अशी एखादी संस्था जिला भारत सरकारचं
वित्तीय सहाय्य आहे, काही फायनान्शियल सपोर्ट्स आहे, सरकारचं त्याच्यावर कंट्रोल आहे, ती पण राज्य संस्था या व्याख्येमध्ये येईल. परंतु सहकारी संस्था, अपवाद, सुप्रीम कोर्ट म्हणतंय परंतु सहकारी संस्था, कोऑपरेटिव्ह काही संस्था, सोबतच बीसीसीआय, बोर्ड ऑफ क्रिकेट काउन्सिल भारत सरकारचं भारताचं, एनसीईआरटी आणि सोबतच न्यायालय, या 4 घटकांना राज्य संस्था या व्याख्येत घेता येणार नाही. राज्य संस्था या व्याख्येत नाहीत. न्यायालये ही राज्य संस्था व्याख्येत नाहीत. व्हेरी व्हेरी IMP ही न्याय व्यवस्था आहे, राज्य संस्था नाही, न्याय व्यवस्था आहे. क्लिअर का? कलम 12 इथं संपला. आजपर्यंत कलम 12 वरती आयोगाच्या वेगवेगळ्या परीक्षांना 4 प्रश्न आलेले आहेत. तुम्ही 4 प्रश्न पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल मी जे सांगितलंय याच्यातून तुम्हाला प्रश्न लगेच सुटेल. नाही सुटला तर माझा कॉन्टॅक्ट मी नेहमी देत असतो, तुम्ही मला मेसेज करून पण विचारू शकता की याचं उत्तर आम्हाला आलं नाही, ते कसं आलं, असं आलं, ते माझी सांगणी जबाबदारी. पुढच्या कलमाकडे जायचंय. पुढचं कलम आहे कलम 13. कलम 13 कलम 13 मूलभूत हक्कांशी, फंडामेंटल राईट्सशी विसंगत, विसंगत म्हणजे इनकॉन्स्टंट, कन्सिस्टंट किंवा इनकन्सिस्टंट म्हटलं तरी चालेल. मूलभूत हक्कांशी विसंगत, इनकन्सिस्टंट असलेले कायदे. आता विसंगतच्या विरुद्ध असतो सुसंगत, विसंगतच्या विरुद्ध असतो सुसंगत. सुसंगत म्हणजे फंडामेंटल राईट्सला मॅच होणारे. सुसंगत म्हणजे काय? फंडामेंटल राईट्सला मॅच होणारे. आणि विसंगत म्हणजे काय? फंडामेंटल राईट्सला मॅच न होणारे. म्हणजे याचा अर्थ फंडामेंटल राईट्सच्या विरोधात असलेले, जे फंडामेंटल राईट्सला उदाहरणार्थ देऊ, स्वातंत्र्याचा हक्क त्याच्यात आहे, भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क, तुम्हाला भाषण करायचा अधिकार आहे. उद्या पार्लमेंटनं कायदा केला की भारतातला कोणताही नागरिक तुमच्या मूलभूत हक्काच्या विरोधात आहे, तुमचा हक्क हिरावून घेतलाय, त्याची डेफिनेशन कलम 13 मध्ये सांगितलेली. पाहूया काय म्हणते कलम 13. पहिला मुद्दा, भाग कलम 12 मधील, कलम 12 मधील कोणतीही राज्य संस्था, कलम 12 मधील कोणतीही राज्य संस्था भाग 3 मध्ये दिलेले नागरिकांचे हक्क, दिलेले नागरिकांचे हक्क नागरिकांचे हक्क कायदा करून काढून घेणार नाही. म्हणजे मर्यादा आहे. मगाशीच आपण पाहिलं, राज्य संस्थेवर आणि सार्वजनिक प्राधिकाऱ्यांवर मूलभूत हक्कांनी मर्यादा घातली कायदे करायला. कायद्याचं राज्य इथं कायदा करून काढून घेणार नाही, किंवा कायदा करून त्याच्यामध्ये घट सुद्धा घडून आणता येणार नाही. त्यांना आपले हक्क कमी पण करता येणार नाहीत. आणि असा कायदा जर कलम 12 मधील कोणत्याही राज्य संस्थेनं केला तर तो कायदा मूलभूत हक्काचं उल्लंघन करतोय म्हणून तो शून्यवत असेल, तो वॉइड असेल, इनव्हॅलिड असेल, तो रद्द ठरेल. आणि असा केलेला कोणताही कायदा देशातल्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करतोय म्हणून नागरिकांना न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार असेल. आणि आपण पाहिलं सुप्रीम कोर्ट कलम 32 अन्वये, हायकोर्ट कलम 226 अन्वये तुम्ही तिथं जाऊन दाद मागू शकता. याचा अर्थ ते न्यायप्रविष्ट आहेत.
आणि मग सुप्रीम कोर्टाला किंवा हायकोर्टाला असा केलेला कायदा घटनेच्या विरोधी आहे म्हणून तो बाद ठरवण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार भारतीय घटनेने दिलेला आहे. डेफिनेशन कळाली. आणि या सगळ्याला एक सुंदर असा शब्द वापरला जातो, त्याला म्हटलं जातं न्यायालयीन पुनर्विलोकन. न्यायालयीन पुनर्विलोकन. न्यायालयीन पुनर्विलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू असा एक शब्द आहे. अमेरिकन संकल्पना आहे. अमेरिकन संकल्पना भारतामध्ये देखील आहे. म्हणजे काय? राज्य संस्थेला किंवा कायदे मंडळांना मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारा किंवा हक्क हिरावून घेणारा कोणताही कायदा करता येणार नाही. नमूद केलेली आहे. क्लिअर? नेक्स्ट पुढे जायचंय. त्या कलम 13(3) मध्ये कायदा या शब्दाची व्याख्या सांगितली. व्हॉट इज मीन बाय लॉ? कायदा. कायदा या शब्दांतर्गत कायमस्वरूपी कायदे येतील. कायमस्वरूपी कायदे जे संसद आणि राज्य विधिमंडळांनी केलेले असतात त्यांना कायमस्वरूपी कायदे असं म्हणता येईल. याच्या अंतर्गत तात्पुरते कायदे येतील. तात्पुरते कायदे. तात्पुरते कायदे याचा अर्थ राष्ट्रपतींनी राज्यपालांनी काढलेले अध्यादेश त्याला तात्पुरता कायदा म्हणता येईल. काही रूढी, परंपरा, आदेश, पोटनियम, नियम, नियमने, अधिसूचना हे देखील कायदा या व्याख्या अंतर्गत येईल. आणि अशा कोणत्याही कायद्यानं नागरिकांच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन केलं तर नागरिकांना न्यायालयात दाद मागता येऊ येते आणि ती दाद ते मागू शकतात. याच्या अंतर्गत 13(4) एक नावाचं कलम आहे. 13(4) म्हणजे 4 हे उपकलम. कलम 13 याच्यात सांगितलं होतं की 368 दुरुस्ती कायदा या व्याख्येत येणार नाही. म्हणजे जर ती कायदा या व्याख्येत आली नाही तर घटना दुरुस्ती करून नागरिकांचं मूलभूत हक्क हिरावले तरीही नागरिकांना न्यायालयात दाद मागता येणार नव्हती. पण पुढे जाऊन केशवानंद भारती खटल्यात 1973 साली सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की घटना दुरुस्तीलाही न्यायालयात आव्हान देता येऊ शकेल आणि घटना दुरुस्ती जरी नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करत असेल तर ती घटना दुरुस्ती देखील रद्द ठरवण्याचा, घटनेच्या विरोधी असल्याचा घोषणा करण्याचा अधिकार माननीय न्यायालयाला आहे. म्हणजे घटना दुरुस्ती हा शब्द देखील आता कायदा या व्याख्येत येत असतो. त्याच्यामुळे कायदा घटना दुरुस्तीला देखील लागू आहे. ती घटना दुरुस्ती देखील रद्द न्यायालय ठरवू शकतं. असं कलम 12 आणि 13 हे 2 कलम आपण पाहिली. आपल्याला पुढे जायचंय. आज आपल्याला शिकायचा आहे पहिला आपला मूलभूत हक्क, तो आहे समानतेचा हक्क. फर्स्ट फंडामेंटल राईट्स, समानतेचा हक्क. पहिला आपला मूलभूत हक्क आजच्या दिवसाचा शिकतोय आपण. समानतेचा हक्क याला म्हटलं जातं राईट टू इक्वॅलिटी. राईट टू इक्वॅलिटी. समानतेचा हक्क आपल्याला दिलाय भारतीय घटनेने 14 ते कलम 18 अंतर्गत. आणि कलम 14 ते 18 अंतर्गत समानतेच्या हक्कामध्ये आपल्याला जवळपास 5 हक्क दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कलम 14 अंतर्गत आपल्याला दिलाय कायद्यासमोर समानता. कायद्यासमोर समानता. कलम 15 अंतर्गत आपल्याला दिलाय भेदभावास मनाई. भेदभावास मनाई. आपल्याला 16 अंतर्गत दिलाय सार्वजनिक नोकऱ्यात समान संधी.
सार्वजनिक नोकऱ्यात समान संधी. कलम 17 अंतर्गत आपल्याला दिलाय अस्पृश्यता मनाई किंवा अस्पृश्यता अनटचॅबिलिटी, अस्पृश्यता नष्ट करणे. आणि कलम 18 अंतर्गत आपल्याला दिलाय कलम 18 अंतर्गत दिलाय किताब नष्ट करणे, टायटल, अबॉलिशन ऑफ टायटल. हे 5 हक्क एका टायटल अंतर्गत दिलेत. सॉरी, समानतेच्या हक्का अंतर्गत 5 हक्क आपल्याला दिलेत. कायद्यासमोर समानता, भेदभावास प्रतिबंध, अस्पृश्यता नष्ट करणे आणि किताब नष्ट करणे. आता माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की ह्यातले कोणते 2 हक्क आहेत, चॅट बॉक्स मध्ये सांगा, की जे फक्त भारतीयांनाच लागू आहेत, परकीयांना नाहीत. कोणते 2 हक्क आहेत जे फक्त भारतीयांनाच आहेत, परकीयांना नाहीत? सांगा, पाहूया तुम्हाला किती कळतंय. कोणते 2 हक्क आहेत जे फक्त भारतीयांनाच लागू आहेत, परकीयांना नाहीत? आपण शिकलोय. चॅट बॉक्स मध्ये उत्तर देताय. कोणते कोणते? येस, व्हेरी गुड, अभिनंदन सर्वांचं. कलम 15 आणि 16 हे 2 हक्क काय आहेत? केवळ भारतीयांना लागू आहेत, परकीयांना नाही. म्हणजे 14, 17 आणि 18 हे भारतीयांना पण लागू आहेत आणि परकीयांना पण लागू आहेत. येस. पाहूयात, पहिला हक्क शिकायचा आहे, समानतेचा हक्कातला पहिला हक्क 14, कायद्यासमोर समानता. कलम 14, कायद्यासमोर समानता. कायद्यासमोर समानता. इक्वॅलिटी बिफोर लॉ. इक्वॅलिटी बिफोर लॉ. काय म्हणतो बघा आता, राज्य संस्था म्हणजे कोण? राज्य संस्था म्हणजे कोण? चॅट बॉक्स मध्ये सांगा, राज्य संस्था म्हणजे कोण? राज्य संस्था म्हणजे कोण? देशांचा उल्लेख कुठे आहे? कलम 12 मध्ये आहे. काय आहेत? राज्य संस्था. आता तुम्हाला कळालं असेल, आपण पहिलंच मूलभूत हक्क शिकाय गेलो, त्याचा पहिलाच शब्द आहे राज्य संस्था. म्हणून कॉन्स्टिट्यूशन लिहिणाऱ्यांनी अगोदर राज्य संस्थेची व्याख्या दिली, कारण पुढे अडचण यायला नको. नाही तर राज्य संस्थेचा अर्थच लागला नाही तर मग काय उपयोग होणार नाही. म्हणून राज्य संस्था, पुढे राज्य संस्था कोणत्याही व्यक्तीस, राज्य संस्था कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात, भारताच्या राज्यक्षेत्रात, आता व्यक्ती म्हणजे तो नागरिक पण असू शकतो, तो परकीय पण असू शकतो. म्हणजे हा हक्क दोघांना पण लागू आहे. नागरिक असतं तर मग फक्त आपलेच, व्यक्ती म्हणले की मग कुणी पण जगातला. राज्य संस्था कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यासमोर समानता, कायद्यासमोर समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण, कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही.
बघा, दोन गोष्टी सांगितल्यात. राज्यसंस्था कोणत्याही व्यक्तीचे कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. म्हणजेच हा हक्क भारतीयांना प्लस परकीयांना पण लागू आहे. आणि याच्या अंतर्गत जो व्यक्ती शब्द वापरलाय त्या व्यक्तीमध्ये व्यक्तींचा समावेश होतो, सोबतच त्याच्यामध्ये वैधानिक महामंडळांचा समावेश होतो, त्याच्या अंतर्गत कंपन्यांचा समावेश होतो, त्याच्या अंतर्गत सोसायट्यांचा समावेश होतो. या सगळ्यांना व्यक्ती या शब्दाची व्याख्या माननीय सुप्रीम कोर्टाने लावलेली आहे. या कोणाच्या आहेत, या कोणाचंही कायद्यासमोर समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण नाकारता येणार नाही. आता व्हॉट इज मीन बाय कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन? पाहूयात काय. पहिले पाहू कायद्यासमोर समानता. आणि दुसरं आहे कायद्याचे समान संरक्षण. कायद्याचे समान संरक्षण इंग्रजीमध्ये याला म्हणतात इक्वॅलिटी बिफोर लॉ, आणि याला म्हणतात इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. कायद्यासमोर समानता ही संकल्पना तुमच्या माझ्या देशाने ब्रिटनकडून घेतली आणि ही संकल्पना तुमच्या माझ्या देशाने अमेरिकेकडून घेतली. कायद्याचे समान संरक्षण आणि कायद्याची समानता, बघा नावातच उत्तर आहे. कायद्यासमोर समानता म्हणजे काय? तुम्ही असो काय, मी असो काय, उच्च असो, गरीब असो, श्रीमंत असो, सरकारी व्यक्ती असो, गैर सरकारी व्यक्ती असो, कोणी कायद्यात सगळे व्यक्ती समान, कोण मोठा नाही, कोण लहान नाही, कोणालाही विशेष ट्रीटमेंट नाही. आमदार असा काय, मंत्री असा काय, खासदार असा काय, कुणी असा तुम्ही, नियम सगळ्यांना समान, कायदा सगळ्यांना समान. संपली व्याख्या, संपली, अर्थ संपला. कायद्याचे समान संरक्षण म्हणजे काय? इकडे थोडं वेगळे. इकडे आहे समान परिस्थितीत समान वागणूक. बघा आता, समान परिस्थितीत समान वागणूक हे तुम्हाला कळणार नाही. आणि जे व्यक्ती भिन्न परिस्थितीत आहेत, इनइक्वल कंडिशन मध्ये आहेत, त्या व्यक्तींना भिन्नपणे कायदा लागू करेल. म्हणजे जे सारखे आहेत, जे सारखे, बघा काय म्हणतो, जे उदाहरण देतो मी, जे सारखे आहेत त्यांना कायदा लागू करताना कोणताही भेदभाव करायचा नाही. पण जे एक सारखे नाहीत त्यांना कायदा लागू करताना भिन्न परिस्थितीमध्ये कायदा लागू करायचा. म्हणजे कसं? उदाहरणार्थ, आम्ही आहे, हे राष्ट्रपती आहेत. आमच्या दोघांमध्ये इक्वेलिटी आहे का? चॅटबॉक्स मध्ये सांगा. तुम्हाला पुस्तकात 50 वर्ष वाचले तरी तुम्हाला याचा अर्थ लागणार नाही. आमच्या दोघांमध्ये इक्वेलिटी आहे का विद्यार्थी मित्रांनो? माझ्यात आणि राष्ट्रपतीच्यात इक्वेलिटी आहे का? नाहीये. आहे का? माझ्यात आणि राष्ट्रपतीत इक्वेलिटी आहे का? नाहीये. पण माझ्यात आणि तुमच्यात इक्वेलिटी आहे का? माझ्यात आणि तुमच्यात इक्वेलिटी आहे का? आहे. मग आपल्याला समान आणि आपली आणि राष्ट्रपतीची गोष्ट केली तर मग असमान. क्लिअर का? कळला का फरक? फरक कळला का? पुस्तकात दिलेला नाही तुमच्या, तुम्ही कसलंही वाचा, लक्ष्मीकांत वाचा, कोळंबे सरांचा वाचा, काही वाचा, फरक कळला? म्हणजे समान परिस्थितीत समान वागणूक. आपण सगळे समान तर आपल्याला समान वागणूक. पण आपण आणि राष्ट्रपती समान नाही, म्हणून आपल्याला मग वागणूक कशी? मग असमान.
मग इथं कारभारी कोण? मग इथं चांगली वागणूक कोणाला मिळेल? राष्ट्रपतीला मिळेल. क्लिअर का? क्लिअर? येस. आणि म्हणून कायद्यासमोर समान ही जी काही ब्रिटन देशाकडून संकल्पना आपण घेतली, नकारात्मक आहे. कायद्याचे संरक्षण ही अमेरिकेकडून संकल्पना घेतली, ही सकारात्मक आहे. क्लिअर? का नकारात्मक आणि का सकारात्मक? कारण कायद्यासमोर समानता ही जरी सगळ्यांना कायद्यासमोर सकारात्मक सगळ्यांना सारखं दाखवत जरी असली, तरी पण असामान जो व्यक्ती आहे त्याला कोणत्याही प्रकारची विशेष ट्रीटमेंट नाही, म्हणून ती निगेटिव्ह. कायद्याची समान असणाऱ्या व्यक्तीला भेदभावाविना सारखी वागणूक दिली जाते, ही पॉझिटिव्ह संकल्पना. म्हणजे थोडक्यात सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की समान असणारी व्यक्ती आणि असमान असणारी व्यक्ती, म्हणजे राष्ट्रपती असमान आणि समान म्हणजे आपण, या दोघांना जिथं वेगवेगळं समजलं जाईल, या दोघांना जिथं वेगवेगळं समजलं जाईल तिथं कलम 14चं उल्लंघन असेल, ती कायद्यासमोर समानता असणार नाही. आणि ही कायद्यासमोर समानता ही संकल्पना कायद्याचे राज्य या संकल्पनेतनं आली. कायद्यासमोर समानता ही संकल्पना कायद्याचे राज्य, कायद्याचे राज्य याच्यातून आली, मूळतः इकडून अशी तयार झालेली आहे. क्लिअर? आणि कायद्याचे राज्य ही काय सांगते? कायदा तोडल्याशिवाय किंवा कायदा मोडल्याशिवाय शिक्षा होणार नाही. कुणालाही शिक्षा होत नाही आपल्या देशात. बघितलं तुम्ही, कायद्याचं उल्लंघन काबळच आपल्याला कोणाला, तुमच्यापैकी आता बसलाय लेक्चरला, लोंढे सरांचं लेक्चर ऐकतोय आणि घरात आले तर घेऊन गेलेत, असं होत नाही. तुम्ही कायदा तोडला नाही तर शिक्षा होणार नाही. कायदा तोडल्याशिवाय शिक्षा होणार. क्लिअर का? ही कायद्यासमोर समानता ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना देखील परकीय देशाकडून, ब्रिटन देशाकडूनच आपण स्वीकारलेली आहे. आता आपण सुरुवातीला पाहिलं की मूलभूत हक्क हे अमर्याद नाहीत, म्हणजे मूलभूत हक्कांवरती काहीतरी मर्यादा घातलेल्या आहेत. मूलभूत हक्क हे अमर्याद नाहीत, त्यांच्यावर काही ना काही कंडिशन्स आहेत. म्हणजे कायद्यासमोर समानता, इथं सगळेच कायद्यासमोर समान नाहीत. या देशाच्या संविधानानं काही लोक अपवाद ठेवलेत की जे कायद्यासमोर समान नाहीत, त्यांना स्पेशल ट्रीटमेंट आहे, विशेष अधिकार आहेत त्यांना. ते कोण? ते तुमच्या देशाचे राष्ट्रपती, म्हणजे माझ्या देशाचे राष्ट्रपती, राज्यपाल, इथले आमदार, इथले खासदार, लोकप्रतिनिधी ज्यांना म्हणतो, किंवा एखाद्या परकीय देशाचे आलेले राष्ट्रप्रमुख, परकीय देशाचे आलेले अँबॅसेडर, राजदूत, किंवा युनायटेड नेशन, संयुक्त राष्ट्राच्या संघटना, यांना याच्यापासून अपवाद ठेवलेला आहे. म्हणजे ती व्यक्ती कायद्यासमोर समान मानली जात नाही. तुमच्या माझ्या देशाचे राष्ट्रपती आणि राज्यांचे असलेले राज्यपाल यांच्या कोणत्याही अधिकाराबद्दल किंवा त्यांनी केलेल्या कर्तव्याबद्दल त्यांना कोणत्याही न्यायालयात उत्तरदायी धरलं जात नाही, पदावर असताना किंवा पदावर नसतानाही. तो भारत सरकार आणि राज्य सरकार विरुद्ध कोणताही कार्यवाही त्यांच्या विरुद्ध कोणत्याही सरकारांना कार्यवाही करता येत नाही. फक्त महाभियोग प्रक्रिया चालवता येते, तो भाग वेगळा. पाहूयात काय अपवाद आहेत कलम 14चे. कलम 14चा पहिला अपवाद दिलाय राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्या विरुद्ध. एका बाजूला म्हणतोय कलम 14 की कायद्यासमोर सगळे समान, पण ही अपवाद आहेत. राष्ट्रपतीच्या किंवा राज्यपालांच्या विरुद्ध, राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या विरुद्ध
पदावधी दरम्यान म्हणजे पदावर असताना कोणताही क्रिमिनल फौजदारी कार्यवाही सुरू केली जाणार नाही, असं कधीच होणार नाही, सुरू केली जाणार नाही, तो अधिकारच नाही. म्हणजे हे कायद्यासमोर समान नाही. आम्ही एका बाजूला म्हणत कायद्यासमोर समानता, पण हे अपवाद आहेत. म्हणून तर म्हटलं ना, हे अमर्याद नाही, याच्यावर काही मर्यादा घातलेल्या आहेत. दुसरा मुद्दा, राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांना अटक करण्यासाठी किंवा कारागृहात जेलमध्ये टाकण्यासाठी पदावधी दरम्यान म्हणजे पदावर असताना पदावधीत न्यायालयातून आदेश काढला जाणार नाही, न्यायालयातून आदेश काढला जाणार नाही. नंतर बघू, पण त्यावेळी तर नाही. पुढचा अपवाद, राष्ट्रपती किंवा राज्यपाल, पंतप्रधान उपराष्ट्रपती नाही, तर फक्त राष्ट्रपती आणि राज्यपाल, राष्ट्रपती किंवा राज्यपाल येतोय. हॅलो, आता येतोय. येस. मागचे किती वेळ झाला माझा आवाज गेलेला? 1-2 मिनिट झालते का फार वेळ झालं? 2 मिनिट ना. येस, ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे एवढं काय नाही ना, एवढं काय गेलं नाही ना तुमचं? यांना देखील त्यांच्या विरुद्ध न्यायालयात आव्हान देता येणार नाही. पुढे जायचंय. पुढचा मुद्दा असा आहे, परकीय कोणताही सार्वभौम. परकीय सार्वभौम म्हणजे परकीय देशाचा राष्ट्रप्रमुख, समजा डोनाल्ड ट्रम्प आले इकडं, अमेरिकेचा एखादा राजदूत किंवा युनायटेड नेशन्सच्या संस्था
यांच्या विरुद्ध देखील दिवाणी किंवा फौजदारी कार्यवाही केली जाणार नाही. म्हणजे इतके अपवाद आहेत. इतके काय आहेत? अपवाद आहेत. क्लिअर का? इतके सगळे आपले अपवाद आहेत. म्हणजे एका बाजूला कलम 14 म्हणायचं कायद्यासमोर समानता, आणि नंतर कलम 14 इतके अपवाद दाखवलेत की त्या अपवाद बघूनच टेन्शन आलं की आज एवढी लोक तर ह्याच्यातनं सुटलेली आहेत. कळतंय? चला पुढे जायचंय. पुढचा मुद्दा, कलम 14 अजून एक अपवाद आहे. कलम 14 अजून एक अपवाद आहे, तो म्हणजे कलम 31C. कलम 31C. कलम 31C नुसार 39B आणि 39C या दोन मार्गदर्शक तत्वांची DPSPची अंमलबजावणी होते. आणि या दोन मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी होत असताना कलम 14चं काय होतं? उल्लंघन होतं. म्हणून असं म्हटलं जातं की 31C लागू झाले की कलम 14 संपुष्टात येते. हे असं का आहे ते मी तुम्हाला कलम 31 शिकताना सांगेल. इथं फक्त लक्षात ठेवा, 31C लागू झालं की 14 काय होतं? रद्द होतं. एवढं वाक्य लक्षात ठेवा. ते तसं का पाय ते तुम्हाला थोडस संयम ठेवा. आपण 31व्या कलमापाशी गेलो की मग तुम्हाला सांगेल. ओके, फक्त एवढं स्टेटमेंट लक्षात ठेवा की कलम 31 लागू झालं, 31C लागू झालं की 14 नष्ट होतं, 14 उल्लंघन होतं. वेअर आर्टिकल 31C कम्स इन आर्टिकल 40 गोज आउट. एवढं स्टेटमेंट लक्षात ठेवा. क्लिअर? ते का तसं होतं ते त्यावेळी सांगेल, आता सांगून काही मजा राहणार नाही. इथे तुमचा पहिला मूलभूत हक्क संपला, कायद्यासमोर समानता. आपण समानतेचा हक्क पाहतोय आणि त्या समानतेच्या हक्कांतर्गत पहिला हक्क शिकलो, कायद्यासमोर समानता, इक्वेलिटी बिफोर लॉ. पुढचा मूलभूत हक्क आपला आहे प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन सर्टेन ग्राउंड्स. काही कारणांवरून भेदभावास मनाई आहे. समानतेच्या हक्कांतर्गतला पुढचा हक्क कलम 15, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभावास मनाई. मनाई म्हणजे प्रोहिबिशन, भेदभाव म्हणजे डिस्क्रिमिनेशन. धर्म, रिलिजन्स, वंश, जात, कास्ट, लिंग, जेंडर किंवा तुमचं बर्थ प्लेस या कारणावरून कोणताही भेदभाव केला जाणार नाही. तसा भेदभाव करता देखील येणार नाही. इंग्लिश वर्ड्स मी तुम्हाला सांगतो, जस्ट अ मिनिट. येस, रिलिजन, वंश, रेस, कास्ट, त्याच्यानंतर जेंडर आणि प्लेस ऑफ बर्थ. या कारणावरून भेदभाव करता येणार नाही. आता बघा, 5 कारण दिलेत, फार बारकाईने लक्ष द्या, तुम्हाला कळणार नाही. धर्म, वंश, जात, लिंग. इथे एक शब्द वापरलाय, आणि नाही वापरला, आणि नाही किंवा ऑर. धर्म, वंश, जात, लिंग, एक तर हे 4, आणि हे 4 नसतील तर जन्म. यापैकी कोणत्याही एका कारणावरून राज्य संस्थेला भेद नाही. कलम 15 काय म्हणतंय? कोणत्याही नागरिकाबाबत
नागरिकाबाबत कोणत्याही नागरिकाबाबत, आता नागरिक शब्द आलाय, याचा अर्थ हे फक्त कोणाला लागू आहे? केवळ कोणत्याही नागरिकांबाबत राज्य संस्था केवळ धर्म, वंश, सांग, केवळ, बघा आता केवळ म्हणजे ओनली, या किंवा यापैकी कोणत्याही एका कारणावरून भेदभाव करणार नाही. आता दोन शब्द आले तिथे, एक शब्द आलाय केवळ, एक शब्द आलाय भेदभाव. त्यामुळं हे पाच सोडले, पाच नॉन सोडले, पाच अटी सोडल्या, तर भेदभाव इतर कारणावरून भेदभाव करता येईल का? इतर कारणावरून भेदभाव करता येईल का? येस ऑर नो चॅट बॉक्स मध्ये सांगायचं. फास्ट मूव, चलो. झोपलेत का सगळे? इतर कारणावरून भेदभाव करता येईल का? वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करता येईल. सो अदर जे असतील कंडिशन्स त्याच्यावरून भेदभाव करता येईल का? येईल. कॉन्स्टिट्यूशन काय म्हणतंय? धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान याच्यावरून भेदभाव नका बरोबर करा ना, बाकीच्या करा. केवळ नसता शब्द, केवळ याच्यावरून भेदभाव करता येणार नाही, बाकीच्या गोष्टीवरून भेदभाव करता येईल. इतर आधारावरून भेदभाव करता येऊ शकतो. उदाहरण देतो मी, रहिवाशी याच्यावरून भेदभाव करता येतो. सर्टिफिकेट एमपीएससीचा अभ्यास करत असताना काढताय तहसील कार्यालयात. काय व्हॉट इज मीन बाय डोमासाईल? तुम्ही इथले रहिवासी, विद्यार्थ्याला येऊन महाराष्ट्र जाता येते का? भेदभावच केला ना मग. मग गरीब श्रीमंती भेदभाव होईल का? होईल. कारण का? त्याच्यात सांगितलंच नाही गरीब श्रीमंती कुठं. त्याच्यात फक्त धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान एवढंच सांगितलं. कळतंय ना मला काय म्हणायचंय? म्हणजे हे पाच सोडता बाकीच्या कोणत्याही कारणावरून भेदभाव, येस ऑब्विसली होऊ शकतो, राज्य संस्था करू शकते. येस. आणि व्हॉट इज मीन बाय भेदभाव? भेदभाव म्हणजे काय? प्रतिकूल ठरेल अशी कोणतीही निर्माण करणे. भेदभाव म्हणजे काय? म्हणजे काय? तुमच्यात आणि माझ्यात असं काहीतरी करून ठेवणे, प्रतिकूल कंडिशन्स, क्रिटिकल कंडिशन्स तयार होईल, याला म्हणायचं भेदभाव. आधारावरून ते राज्य संस्था भेदभाव करू शकते, राज्य संस्था करणार आहे. येस, चलो. पहिला मुद्दा हे शिकलो. पुढे जायचंय. याच्यात पुढची कंडिशन्स कॉन्स्टिट्यूशन अशी टाकली, क्लॉजेस सांगितलेले आहेत. धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान याच्या पाच कंडिशन्स आहेत. या पाच कंडिशन ही दुकाने, हॉटेल, उपहारगृहे, सार्वजनिक करमणूक, गार्डन्स, थिएटर, मॉल, सार्वजनिक कोणालाही प्रवेश नाकारणार नाही, म्हणजे भेदभाव केला जाणार नाही. तू ह्या धर्मातला म्हणून हा हॉटेलमध्ये येऊ नको असं करता येणार नाही. दुसरी कंडिशन, किंवा सरकारच्या असलेल्या विहिरी, तलाव, मग ते पूर्णतः सरकारच्या असो किंवा काही प्रमाणात सरकारने पैसा टाकलाय, काही प्रमाणात ते खाजगी आहे, अशा विहिरी असो, स्नान घाट जिथं आंघोळ केला जातो, रस्ते आणि सार्वजनिक जाणार तर तुमचे ग्राउंड, क्रीडा ग्राउंड, इथंही भेदभाव केला जाणार नाही. पण धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करायचा नाही, ही राज्य संस्थेला घातलेली मर्यादा आहे, करायचं नाही. आणि या मर्यादा म्हणजे दुकानात, हॉटेलात, करमणुकीच्या ठिकाणी, विहिरीवर, तलावावरती, इथं भेदभाव राज्य संस्था पण करणार नाही आणि खाजगी व्यक्ती पण करणार नाही. म्हणजे आहे
तुमच्यापैकी कोणीतरी पाणी भरायला ना, तो अमक्या अमक्या जातीतला आहे म्हणून माझ्या विहिरीवर नको. कलम 15चं उल्लंघन आहे, मी न्यायालयात जाईल आणि न्यायालय मला हक्क मिळवून देईल की त्या व्यक्तीनं पाणी भरण्याचा हक्क हिरावलाय, धर्माच्या यावरून भेदभाव केला. मला माहिती आहे महाडच्या चौदार तळ्याचा इतिहास. कारण जातीच्या आधारावरती अस्पृश्य असणाऱ्या घटकांना पाणी वापरू देत नव्हते म्हणून आंबेडकरांनी सत्याग्रह केलेला आपण पाहिला चौदार तळ्याचा. क्लिअर? उदाहरण तुमच्या समोर, तुमच्या जिल्ह्यातलं उदाहरण. कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान. एक्झॅक्टली. क्लिअर का? हर्ष रावळ सर, प्रॉब्लेम असेल काय? मी वायफायला कनेक्ट आहे आणि मी स्मार्ट देतोय, त्यामुळे असं नाही की मी डोंगराळ भागात फारदरी कोऱ्यातनं बसलोय कुठं आणि मला रेंजच नाही. येस, चलो पुढे जायचंय. बघा आता पुढचा फार महत्वाचा मुद्दा आहे, जे त्याच्यामध्ये सांगण्यासारखं फार आहे. पुढच्या काही मुद्द्यांमध्ये मांडण्यासारखी गोष्टी फार आहेत. कॉन्स्टिट्यूशन म्हणतंय की धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या आधारावरती भेदभाव करायचा नाहीये. परंतु त्या भेदभाव न करण्याच्या मुद्द्याला काही अपवाद आहेत, काही मर्यादा आहेत. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन स्वतः धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या मुद्द्याच्या आधारावरती भेदभाव करायला अलाउड करतंय. एका बाजूला कॉन्स्टिट्यूशन क्षणार्धापूर्वी म्हणतंय की भेदभाव करायचा नाही, आणि काही ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन सांगतंय भेदभाव करायचा. त्यातलं पहिलं भेदभावाची कॉन्स्टिट्यूशननी परवानगी दिली भेदभावाला, ती 15(3) राज्य संस्था महिला व बालकांसाठी विशेष तरतूद करू शकते. आता महिलांवरती विशेष तरतूद करू शकते, मग महिला आणि पुरुष हा लिंगाच्या आधारावरती भेदभाव झाला, मग कलम 15चं उल्लंघन नाही का? ते कॉन्स्टिट्यूशनने सांगितलं की भेदभाव करता येईल, विशेष तरतूद करू शकते. मग काय केले कॉन्स्टिट्यूशनने? महिलांसाठी आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण ठेवलंय, सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना आरक्षण ठेवलंय, बालकांना मोफत शिक्षण दिले. म्हणजे काय 15चं उल्लंघन नाही का? उल्लंघन करा आणि भेदभाव करा ही परवानगी कॉन्स्टिट्यूशननेच दिलेली आहे. कळतंय? हे अपवाद आहेत सगळे. का रे हे असं का? मग हे वाय असं का? एका बाजूला कॉन्स्टिट्यूशन माझं सांगतंय की सगळ्यांचा समान विकास झाला पाहिजे, धर्माच्या, वंशाच्या, जातीच्या, लिंगाच्या आधारावरती, जन्मस्थानाच्या आधारावरती भेदभाव नका करू, आणि दुसऱ्याच वेळेला कॉन्स्टिट्यूशन सांगतंय की येस अलाउड, तुम्हाला डिस्क्रिमिनेशन करायला अलाउड. वाय? असं का? कॉन्स्टिट्यूशन लिहिणाऱ्यांना कळत नव्हतं का? कळत होतं. असं का केलं? कारण समाजातल्या प्रत्येक घटकाचा समान विकास झाला पाहिजे. इथली महिला, इथल्या बायका, इथल्या मुली वर्षानुवर्ष घरामध्ये फक्त मूल आणि चूल नाही करणार, तर त्या शिक्षण घेतील, सुशिक्षित होतील, त्या देखील देशातली सर्वोच्च पदे भूषवतील, त्या देखील पोलीस अधिकारी असतील, त्या देखील एअरफोर्स मध्ये असतील, त्या देखील राजकारणात असतील, आणि म्हणून भेदभावाला परवानगी दिली, राखीव जागा ठेवल्या. क्लिअर का? कॉन्स्टिट्यूशन 15चं उल्लंघन स्वतः करत नाहीये, कॉन्स्टिट्यूशन इक्वॅलिटीसाठी प्रयत्न करतंय, म्हणून अपवाद टाकलेला आहे. हे कळलं पाहिजे आपल्याला, हे का आलंय, वाय, ह्या गोष्टी आहेत. लयच भारी कळत असेल तुम्हाला, ऐकलंच नसेल तुम्ही असं काय. चलो नेक्स्ट, पुढचा अपवाद दिलाय कॉन्स्टिट्यूशनच 15(4), 15(3), 15(4). 15(4) म्हणतं राज्य संस्था, राज्य संस्था नागरिकांच्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास
मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या कोणत्याही वर्गाच्या उन्नती करता, उन्नती म्हणजे त्यांना वरती आणण्यासाठी, अप करण्यासाठी, उन्नती करता किंवा एससी आणि एसटीच्या एससी आणि एसटी या गटासाठी देखील विशेष तरतूद करू शकते. उदाहरणार्थ आरक्षण. इथला अनुसूचित जाती जमातीतला घटक वर्षानुवर्षे पिचलेला आहे. तो अस्पृश्यतेच्या खाली गाडला गेलाय म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवल्यात, आरक्षण ठेवलंय 15-4 ने, जातीच्या मुद्द्यावरती भेदभाव केलाय. इथल्या मराठा समाजाने आंदोलन केलं, मोर्चे काढले की आम्ही शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहोत, आम्हाला आरक्षण द्या. ते कलम 15-4 अंतर्गत आरक्षण मागितलं होतं. ही गोष्ट आपल्या इथं सर्वांच्या लक्षामध्ये मुख्यतः आली पाहिजे. त्या अशाच आलेल्या गोष्टी नाहीयेत, ह्या तुमच्या माझ्या संविधानानं आपल्याला दिलेल्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये आल्या पाहिजेत. आरक्षण इथनं आलं कलम 15-4. पुढे जायचंय 15-5. पुढचा अपवाद 15-5. हा अपवाद मूळतः घटनेमध्ये नव्हता. 93वी घटना दुरुस्ती 2005 ने हे कलम कॉन्स्टिट्यूशन मध्ये आलं. या कलमाने कंडिशन टाकली की राज्य संस्थेला नागरिकांच्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नती करता आणि अनुसूचित जाती जमाती करता काही विशेष तरतूद करण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून शासनाच्या अनुदानित म्हणजे ग्रँटेबल आणि गैर अनुदानित काही संस्थांमध्ये काय केलं, राखीव जागा ठेवल्या. IIT आणि IIM या 2 संस्थांमध्ये 27% जागा ओबीसी समाजाला कलम 15-5 ने राखून ठेवल्या आणि कॉन्स्टिट्यूशनने ही घटना दुरुस्ती मान्य केली, सुप्रीम कोर्टानं मान्य केली. अलीकडच्या काळामध्ये 15-6 आलं. 103वी घटना दुरुस्ती 2019 नुसार हे कलम समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना, आर्थिक दुर्बल घटक हे तुम्हाला माहिती आहे, याला आपण म्हणतो EWS, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, यांना काही शैक्षणिक जागा राखीव मिळाल्या, 10% आरक्षण मिळालं. असा घटक पाहिजे जो अनुसूचित जातीतला, अनुसूचित जमातीतला आणि मागासवर्गीय नाही यांना सोडून अन्य आरक्षण दिलेले, म्हणजे SC ST आणि ओबीसींना हे आरक्षण मिळत नाही. 10% आरक्षणाचे लाभ मिळण्यासाठी राज्य सरकारने निकष ठरवायचे आहेत आणि महाराष्ट्र सरकारने त्याचे निकष ठरवलेत. केंद्र सरकारने निकष सांगितलेत की 8 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न कमी असावं, 5 एकरापेक्षा तुमची जमीन कमी असावी आणि 1000 स्क्वेअर फूटच्या आत तुमचं घर असावं. त्यांना EWS 10% आरक्षणाचा फायदा घेता येतो आणि सर्टिफिकेट तहसील कार्यालयाकडून काढता येतो. क्लिअर? इथं तुमचा कलम 15 संपला. धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या आधारावर भेदभाव आणि त्याचे हे अपवाद. ओके, येस. आपण 11 वाजल्यापासून तर जवळपास 12:52 हे सगळं सेशन पाहतोय. माझं इंट्रोडक्शन आपल्या सर्वांना माहिती आहे, विशाल लोंढे. मागचे 4 वर्ष झालं मी पॉलिटी आणि जिओग्राफी हे 2 सेशन पुण्यामध्ये शिकवतो आहे. पुणे युनिव्हर्सिटी मधून माझं पॉलिटीमध्ये MA आहे आणि सध्या देखील अध्यापनाचं काम माझं सुरू आहे. ओके, तुम्हाला काही शंका असेल तर माझा नंबर मी स्क्रीनवरती लिहितो, 9075582728. उद्या आपल्याला कलम 16, 17 आणि 18 इथून पुढे जसेच्या तसे कंटिन्यू करायचे. काही काम असल्यामुळे 8 मिनिटं मी अगोदर थांबतोय. तुम्हा सर्वांची रजा घेतो. उद्या 10:30 वाजता आपलं सेशन आहे, 11 वाजता नाही. तुम्हाला तसे नोटिफिकेशन देतीलच. थांबतो, तुमच्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या पण लेक्चर सकाळी 11 वाजता चालू होईल, त्याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. हॅलो, हां सर. 10:30 म्हणलो तुम्ही, 10:30. 10:30? ओके सर, 10:30 चालेल. ह्यांना सांगितलं तुम्ही, आपले काय त्यांचं नाव? जाधवराव साहेब. हा, जाधव सरांना. ओके, ठीक आहे, चालेल येस चालेल, येस, ठीक आहे साहेब. थँक्यू. ओके, कोणाची अटेंडन्स बाकी असेल तर त्याने अटेंडन्स द्यावे.
ठीक आहे सर. ओके सर.